आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। काय घटना घडली होती? दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:00 वाजण्याच्या दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर, त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे 5.25 लाख रुपयाची सोन्याची दागिने आणि 55,000 रुपये रोख रक्कम 3 चोरट्यांनी चोरून नेलेली होती। जशीच घटना घडली, घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय SP श्री अजय बन्सल सर, ॲडिशनल SP आयुष नौपाने सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने 3 दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यात 4.25 लाख रुपयांचं सोनं, 15,000 रुपये रोख आणि 15,000 रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे। गणेश महादेव शेजूळ, विशाल अजय सिंग राजपूत, जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी 4 आरोपी आपण अटक केलेली आहे त्यामध्ये आणि 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तालुका जालन्याचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे API योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पोहरे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, भाऊराव गायके, गोपाल गौशिक, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, गणपत पवार, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, देवीदास भोजने, रमेश काळे, संदीप चिंचोले, कैलास चेके या सर्वांनी मिळून केलेली आहे। आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। त्याचा आता डिटेल इंट्रोगेशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सर, आतापर्यंतच्या तपासामध्ये यांच्यावर काही पहिले गुन्हे दाखल आहेत का? त्याचा आम्ही रेकॉर्ड व्हेरीफाय करत आहोत। त्यांनी गुन्हे केल्याबद्दलची माहिती आम्हाला सांगितलेली आहे। जालना येथे तसंच बुलढाणा येथे काही गुन्हे केले आहेत अशी त्यांनी माहिती आम्हाला सांगितलेली आहे, परंतु आम्ही अजून त्याची पुष्टी केलेली नाही आहे। रेकॉर्ड आम्ही प्राप्त करून घेत आहोत। तपासामध्ये आम्ही ते शोधून घेऊ। सर, मुद्देमाल सर्व सापडला का काही बाकी आहे? मुद्देमाल त्यांच्याकडे जो आत्तापर्यंत त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मुद्देमाल आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो साधारणपणे 4 लाखाचा आहे। अजून त्यांचे कस्टोडियल इंट्रोगेशनमध्ये काही मुद्देमाल शिल्लक असेल तो मिळेल।